की म्हणजे पावसाळ्यामध्ये 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो, म्हणजे जवळपास 250-300 इंचापर्यंत. आणि भीमाशंकर कारखान्यावर 12 इंच पाऊस पडतो. हा फरक किती आहे बघा. तिथं 250-300 इंच पाऊस पडतो आणि भीमाशंकर आणि इकडच्या परिसरामध्ये 12, 15, 20 इंचाच्या वरती पाऊस पडत नाही. पण त्यांचं सगळं पाणी वाहून जातं, धरणात जातं, धरणातून कॅनॉलने तुम्हाला मिळतं. पण त्या लोकांना उन्हाळ्यामध्ये आजही वाटीने पाणी घागरीत भरायचं आणि घागर घरी घेऊन जायची, तेवढंच पाणी वापरायचं. ही नैसर्गिक परिस्थिती तिथे अडचण आहे. लाल माती असल्यामुळं तिथं पाणी साठून राहत नाही, खालून सगळं पाणी निघून जातं. ही त्या आदिवासी भागातल्या लोकांची एक हे आहे. त्यांची आज धरणामध्ये गावं बुडाली. कोणाला आवडेल की घरदार सोडून जायला दुसऱ्या गावात? आपलं सुखाचा, गरीबाचा काय असे ना, पण सुखाचा संसार सोडून कोणाला दुसऱ्या ठिकाणी जायला लागेल निर्वासितासारखं? तर आपण काय साधे लोक आहे का जे प्रगतिशील गावातले लोक आहे? त्यांना नीट राहून देणार नाही, त्यांना नीट वागून देणार नाही, त्यांना काही सवलत देणार नाही. आमच्या वाड्यातला, आमच्या भागातला, आमच्या जत्यातला, याच्यातला तर पाहतो मी रावडेवाडीला काय काय चाललंय. आपलेच एकाच घरातले लाठ्या काठ्या घेऊन एकमेकाच्या विरुद्ध उभे राहतात. आणि ती सगळ्याच गावात परिस्थिती आहे. मग आपलंच आपल्याला पुरत नाही तर त्या गरीब लोकांना आपण काय देणार? तुम्हाला मी सांगतो, हे डिंब्याचं धरण ज्यावेळेला झालं त्यावेळेला लोक जमिनी देत नव्हते. माझे वडील माझे आमदार होते. त्यांनी सांगितलं, पहिली माझी जमीन घ्या. नदीच्या कडेची 3 एकर जमीन असं ओंजळीने पाणी जर घेतलं तरी घेता येईल अशा परिस्थितीतली जमीन आमच्या वडिलांनी पहिल्यांदा लिहून दिली. तुम्हाला कोणाला, त्या आदिवासी शेतकऱ्याला. कारण धरण हे सगळ्यांसाठी होणार आहे. आज ज्याला कालव्याचं पाणी मिळतंय तो पण खुश नाही, ज्याला पाणी नाही तो पण खुश नाही. ही सगळी परिस्थिती ज्या वेळेला होते त्यावेळेला आपल्याला याचा एक निर्णय करावा लागणार की आपण नक्की, असं आहे ना, त्या तुकाराम महाराज पण म्हणतात, शेवटी आपल्या जगण्याचं कारण काय आहे? आपण कशाकरता जगतो? खाण्याकरता जगतो, आनंदाकरता जगतो, आपल्या कुटुंबासाठी तर आपण जगतोच, पण समाजासाठी आपण जगलो पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये चांगलं कसं निर्माण होईल हे आपण निर्माण केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मग गावचा सरपंच असेल. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.